काल आपण काय शिकलो? व्हॅरिएशन ऑफ जी, बरोबर. व्हॅरिएशन ऑफ जी अलॉंग सरफेस ऑफ अर्थ, व्हॅरिएशन ऑफ जी विथ हाईट, व्हॅरिएशन ऑफ जी विथ डेप्थ. म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना जीची व्हॅल्यू इन्क्रीज होते की डिक्रीज होते? डिक्रीज होते. पृथ्वीच्या सरफेसच्या वर जाताना व्हॅल्यू डिक्रीज होते की इन्क्रीज होते? इन्क्रीज होते. डिक्रीज होते. हाईट वाढत जाते. अरे हाईट वाढत जाते म्हणजे डिस्टन्स वाढत जाते. डिस्टन्स वाढत आहे म्हणजे फोर्स कमी लागेल ना. फोर्स कमी लागत आहे म्हणजे ऍक्सेलरेशन पण कमी असेल. म्हणजे हाईट जर वाढत आहे तरी पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होईल. इकडे डेप्थ मध्ये चाललो आपण तरी पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होईल. आणि ऑन द सरफेस ऑफ अर्थ प्रत्येक पॉइंटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळी असते. ॲट डिफरंट पॉइंट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट. पोलवर किती असते? पोलवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इक्वेटरवर किती असते? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की स्मॉल जी चा फॉर्म्युला आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आपण जी 9.78 किंवा 9.832 ही जी व्हॅल्यू फाइंड केलेली आहे 9.77 ही अर्थच्या सरफेसवरची व्हॅल्यू आहे, बरोबर. आपण कॅल्क्युलेट केलं ज्या दिवशी आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी शिकलो त्याचा फॉर्म्युला शिकलो त्या दिवशी आपण व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केलो, बरोबर. तर ती व्हॅल्यू अर्थचा मास आणि अर्थची रॅडियस यूज करून फाइंड केलेली आहे. पण सगळ्या प्लॅनेटचा मास आणि रॅडियस सेम असेल का? सगळ्या ग्रहांचा वस्तुमान आणि त्रिज्या सारखीच असेल का? अरे सारखी असेल का? नाही. मग सगळ्या ग्रहांचा मास आणि रॅडियस वेगवेगळा असतो तर त्यांच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटवरचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा डिफरंट असेल. समजलं? प्रत्येक प्लॅनेटचा मास आणि रॅडियस डिफरंट असतो त्यामुळे त्या प्लॅनेटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा डिफरंट असेल. ठीक आहे. जसं तुम्हाला सांगितलं की अर्थवर जेवढा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो त्याच्या 1/6 टाइम्स मूनवर असतो, बरोबर. सारखाच असेल का? तिकडे पण 9 पॉइंट मध्येच असेल का? नाही. तर पृथ्वीपेक्षा चंद्रावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी असेल, बरोबर. कारण चंद्राचा मास आणि रॅडियस वेगवेगळी असेल पृथ्वीपेक्षा. त्यामुळे हा लक्षात ठेवायचा पॉइंट की डिफरंट प्लॅनेटवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डिफरंट असेल कारण प्रत्येक प्लॅनेटचा मास आणि रॅडियस ही वेगवेगळी असते. ओके. आता आपल्याला याच्यामध्ये डिफरन्स बघायचा आहे मास आणि वेटचा. मास अँड वेट. मास अँड वेट यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. आता सगळ्यात आधी आपण बघू मास म्हणजे काय होतो. MASS मास. याला मराठीमध्ये वस्तुमान म्हणतात. मराठीत काय म्हणतात? वस्तुमान म्हणतात. ठीक आहे. मग मास म्हणजे काय होतं माहितीये कुणाला? व्हॉट इज मास? हा मॉन्स नाहीये. मराठीमध्ये मॉन्स असतो ना, हा मॉन्स. तर मॉन्स नाही तो मास आहे. MASS. त्याचा अर्थ मराठीमध्ये वस्तुमान होतो. मग वस्तुमान म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढा मॅटर असतो, इट मे बी सॉलिड, लिक्विड, गॅस. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढा मॅटर असतो त्या मॅटरलाच आपण काय म्हणतो? त्याचा मास म्हणतो. जेवढा मॅटर असेल त्या ऑब्जेक्ट मध्ये त्या संपूर्ण मॅटरला आपण काय म्हणतो? त्याचा मास. म्हणजे आपण याच्यामध्ये लिहू शकतो अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट.
प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतो आपण? मास म्हणतो. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड मास. न्यूटनच्या फर्स्ट लॉ नुसार मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. मेजर ऑफ inertia. Mass is a measure of inertia. Mass is same everywhere. तुम्ही युनिव्हर्स मध्ये कुठंच जा, तुमचा मास चेंज होणार नाही. वस्तुमान कधी चेंज होत नाही. जर तुम्ही आता पृथ्वीवर आहात, पृथ्वीवरून तुम्ही चंद्रावर गेले, तर तुमचा मास जेवढा पृथ्वीवर होता तेवढाच चंद्रावर पण राहील. तुम्ही मंगळावर गेले पृथ्वीवरून, कधी चान्स आला तुम्हाला आणि तुम्ही गेले मंगळावर, तर जेवढा मास तुमचा पृथ्वीवर आहे तेवढाच मंगळावर सुद्धा असेल, मार्सवर. ठीक आहे. मास कधी चेंज होत नाही. मास इज सेम एव्हरीवेअर. मास इज सेम एव्हरीवेअर. एव्हरीवेअर. आता बाकी पॉइंट मी डिफरन्स मध्ये लिहूनच देणार आहे. ठीक आहे. हे जे पॉइंट आहेत मी डिफरन्स मध्ये नाही लिहू शकत. काही काही जसा हा इनर्शिया वाला पॉइंट आहे मी डिफरन्स मध्ये नाही लिहू शकत तिकडे, म्हणून मी याला इकडे सेपरेट सांगितलं. ठीक आहे. सेकंड आहे वेट. नंतरचा पॉइंट काय आहे? वेट. आता वेट म्हणजे काय होते? याला आपण वजन म्हणतो. ठीक आहे. तसं मास आणि वेट दोघांना आपण वजनच म्हणतो इन जनरल. वजन करून आण म्हणतो, वजन कर म्हणतो, म्हणतो की नाही? तर ऍक्च्युली आपण त्याचा वस्तुमान मोजत असतो, पण दोन्ही टर्मला एकत्रित आपण काय म्हणतो? त्याला वजन असे म्हणतो. ठीक आहे. मग वेट म्हणजे काय होते? वेट म्हणजे काय होतो? वेट इज अ फोर्स. वेट इज अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे पृथ्वी ज्या फोर्सने एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याकडे खेचून घेते, आपल्या सेंटरकडे खेचून घेते, त्या फोर्सला आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. वेट इज अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट एनी ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. ठीक आहे. वेट इज अ फोर्स. द फोर्स with which earth attract objects towards itself. मग मला सांगा वेटची डायरेक्शन काय असेल? वेट कोणत्या डायरेक्शनला लागत असेल? कोणत्या डायरेक्शन म्हणजे त्याची डायरेक्शन काय असेल? वेटची डायरेक्शन काय असेल? हा, काय लिहिलं आपण? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. ज्या फोर्सने पृथ्वी एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते त्याला आपण वेट म्हणतो. मग वेटची डायरेक्शन काय असेल? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. कोणत्या डायरेक्शनला लागेल? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे वेटची डायरेक्शन काय असेल? टुवर्ड सेंटर. टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थ. आता मला सांगा, पृथ्वीचा शेप एक्झॅक्टली स्फिरिकल तर आहे नाही, मग सगळ्या डायरेक्शनला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असतो का? पृथ्वीवर सर्व ठिकाणी नसतो ना. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम नाहीये, तर वेट सेम असेल का पृथ्वीवर? पृथ्वीवर प्रत्येक पॉइंटवर वेट सेम असेल का? नाही. म्हणजे आपण इथे लिहू शकतो वेट कॅन बी डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. वेट कॅन बी डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेट हा वेगवेगळा असू शकतो. त्याला कारण काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. देअरफॉर वेट इज डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. वेट
can be different. Weight can be different at different places. At different places. कारण काय आहे त्याला? कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही डिफरंट असते, म्हणून वेट सुद्धा डिफरंट असतो. ओके. त्याच्यानंतर वेटचा फॉर्म्युला. आताच काय सांगितलं, वेट म्हणजेच काय होतो? फोर्स. वेट म्हणजेच काय होतो? फोर्स होतो. जेव्हा आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलो तेव्हा फोर्सचा एक फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, मास इंटू ऍक्सेलरेशन. बट याच्यामध्ये ऍक्सेलरेशन कोणतं आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे म्हणून जी. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन आहे, तर वेटचा पण फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन होईल ना, बरोबर की नाही? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. W इज इक्वल टू mg, मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? बाकी पॉइंट मी त्यांच्या डिफरन्स मध्ये लिहून देणार आहे, म्हणून मी इथे लिहिलेले नाही. मास म्हणजे काय होते? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढा मॅटर आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याचा मास म्हणतो. त्यानंतर मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ. मास इज सेम एव्हरीवेअर. मास इज सेम एव्हरीवेअर. मास तुम्ही कुठेही जा युनिव्हर्स मध्ये, तिथे तुमचा मास कधीच बदलणार नाही. ठीक आहे. वेट, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. पृथ्वी ज्या फोर्सने एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेते त्याला आपण काय म्हणतो? त्याचा वेट म्हणतो. म्हणजे वेट इज अ फोर्स. वेट इज अ फोर्स. डायरेक्शन काय असेल मग त्याची? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. कारण फोर्स कोणत्या डायरेक्शनने लागत आहे पृथ्वीकडे? वरच्या डायरेक्शनने, म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता बघा डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आताच आपण बघितलं, मास काय आहे? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. पहिला पॉइंट बघा, बोर्डाच्या पेपरमध्ये याच्या आधी विचारलेला आहे क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे याला पाठांतर करायचं. मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये जेवढा मॅटर असतो त्याला आपण त्याचा काय म्हणतो? मास म्हणतो. मग याच्याच कंपॅरिझन मध्ये तिकडे दुसरा पॉइंट लिहायचा. व्हॉट इज वेट? वेट इज द फोर्स. वेट इज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मास आणि वेट मध्ये बघा, आपण इथं लिहिलं की वेटची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ असते. वेटला डायरेक्शन असते, वेटला मॅग्निट्यूड पण असते, वेटला डायरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असते, म्हणून तिला आपण म्हणतो व्हेक्टर क्वांटिटी. वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि मासला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडच असतो, त्याच्यामुळे त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. यामध्ये मासचा जो SI युनिट आहे, SI युनिट इज केजी, किलोग्राम. म्हणजे मासला किलोग्राम ह्या युनिट मध्ये मेजर करतात. 10 किलो, 20 किलो, 30 किलो, 50 किलो, 60 किलो, किलोग्राम. ठीक आहे. बट वेट इज अ फोर्स. वेट इज अ फोर्स. आणि फोर्सचा SI युनिट काय आहे? न्यूटन. म्हणून वेटचा पण SI युनिट काय होईल? न्यूटन होईल. बरोबर. सेकंड पॉइंट याच्याच कंपॅरिझन मध्ये लिहायचं इकडे. SI युनिट काय आहे? न्यूटन. न्यूटन, त्याला आपण कॅपिटल N ने डिनोट करतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक पॉइंट सांगितलं की मासला डायरेक्शन नसते, मासला फक्त मॅग्निट्यूड असतो. 10 किलो, 20 किलो, 30 किलो हा त्याचा झाला मॅग्निट्यूड. बरोबर. इकडे 10 न्यूटन, 20 न्यूटन, 5 न्यूटन, 15 न्यूटन हा झाला त्याचा मॅग्निट्यूड.
बट याला डायरेक्शन पण आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे, म्हणून वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. हे कोणती क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी. आणि ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. 4 पॉइंट लिहायचे याच्यामध्ये, क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट, मास इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही पृथ्वीवर कुठेही जा, मास सेम. पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर जा, मास सेम असेल. कुठेही जा, मास कधी चेंज होत नाही. मास डज नॉट चेंज, डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, फ्रॉम प्लेस टू प्लेस. मास प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. ठीक आहे. वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. इझी आहे? अरे इझी आहे का? तुम्हाला फक्त हे 4 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत डिफरन्स मध्ये. 2 मार्काचा डिफरन्स विचारेल तुम्हाला, त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. किती मार्कचा विचारेल? 2 मार्कलाच विचारते. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट दॅट इज मास. इथं लिहायचं तुम्ही इच कॉल्ड मास, इच कॉल्ड मास. ठीक आहे. आणि इकडे पण लिहायचं इच कॉल्ड वेट. एसआय युनिट काय आहे मासचा? किलोग्राम, कारण मॅटरला आपण किलोग्राम मध्ये मोजतो. एसआय युनिट न्यूटनचा काय आहे? न्यूटन सॉरी वेटचा एसआय युनिट काय आहे? न्यूटन. न्यूटन का बरं? कारण वेट इज अ फोर्स. फोर्सचा एसआय युनिट न्यूटन आहे, म्हणजे वेटचा पण काय असेल? न्यूटन. मास इज अ स्केलर क्वांटिटी. व्हाय? बिकॉज मास हॅज ओनली मॅग्निट्यूड, मास हॅज नो डायरेक्शन. वेट काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. का बरं? कारण त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे. मास डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. याला आपण अजून एक शब्द लिहू शकतो, दॅट इज मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. दॅट इज मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. कॉन्स्टंट एव्हरीवेअर, एव्हरीवेअर. सर्व ठिकाणी मास हा कॉन्स्टंट असतो. बट वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. व्हाय वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस? Because acceleration due to gravity is different at different places. Therefore, weight is changes from place to place. Okay, सगळ्यांना समजलं? पुन्हा एकदा बघा. Mass is the amount of matter present in the object. Mass is the measure of inertia according to Newton's first law. Mass is same everywhere. Then weight, the force with which Earth attract object toward itself. म्हणजे पृथ्वी ज्या फोर्सने स्वतःकडे एखाद्या ऑब्जेक्टला खेचून घेते, त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो? वेट. डायरेक्शन काय आहे? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. देन वेट कॅन बी डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस. म्हणजे वेट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. प्रत्येक ठिकाणी वेट हा डिफरंट असतो. ठीक आहे, हे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण मास आणि वेट कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघू. वेटचा फॉर्म्युला माहिती आहे ना? वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेटचा फॉर्म्युला काय आहे? एफ एम इंटू जी. आता वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता समजा गणेशचा वेट, गणेश वेट सॉरी मास इज 75 kg. गणेश मास इज 75 kg, म्हणजे गणेशचा जो मास आहे तो 75 kg आहे. मग त्याचा वेट किती असेल? अर्थच्या सरफेसवर त्याचा वेट किती असेल? तर वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या ऑब्जेक्टचा मास पाहिजे. गणेश हा ऑब्जेक्ट आहे. गणेश काय आहे? ऑब्जेक्ट आहे.
आणि ऑब्जेक्टचा मास किती आहे 75 आहे. मग मास 75 आहे, मग जी ची व्हॅल्यू काय आहे आपण बघितली, जी ची व्हॅल्यू 9.77, 9.832, 9.78. बट जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो तेव्हा जी ची व्हॅल्यू सरफेस ऑफ अर्थ वर 9.8 यूज करायची. ठीक आहे. मग इथे वेट कॅल्क्युलेट करायचा आहे गणेशचा. गणेश वेट, मग वेटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास किती आहे 75 आणि जी ची व्हॅल्यू किती यूज करायची आहे 9.8. मग यांना कॅल्क्युलेट केल्यानंतर 735 किलोग्राम असेल की न्यूटन असेल, न्यूटन, कारण वेट आहे. तर 735 न्यूटन गणेशचा काय आहे वेट आहे पृथ्वीवर. पृथ्वीवर गणेशचा वजन, पृथ्वीला वजा आहे. हा ठीक आहे. पृथ्वी फ्लॅट का बरं आहे? पृथ्वी फ्लॅट का बरं आहे? कारण इसका कारण गणेश है. किती आहे 735 न्यूटन. जर गणेशचा मास 75 kg आहे तर त्याचा वेट हा 735 न्यूटन असेल. ठीक आहे. छोटासा समजा एखादा क्वेश्चन विचारला तर सॉल्व्ह करता आला पाहिजे. मास माहिती असेल, जी ची व्हॅल्यू 9.8 यूज करायची, मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला आन्सर मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्यानंतर याच्यामध्ये आपण एक पॉइंट बघितलेला आहे की पृथ्वीवर जेवढा फोर्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो, ठीक आहे, पृथ्वीवर जेवढी जी ची व्हॅल्यू असते त्याच्या 1/6 टाइम्स चंद्रावर असते. बरोबर. आपण हे बघितलं आहे की जी ची व्हॅल्यू कुठं मूनवर किती असते 1/6 टाइम्स कोणाच्या व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ. पृथ्वीवर म्हणजे अर्थवर जेवढी व्हॅल्यू ऑफ जी असते त्याच्या 1/6 टाइम्स कुठं असते चंद्रावर असते. मग जी ची व्हॅल्यू जेवढी आहे कुठं पृथ्वीवर तेवढी चंद्रावर, त्याच्या 1/6 टाइम्स चंद्रावर असते. तर पृथ्वीवर जेवढा एखाद्या ऑब्जेक्टचा वेट असेल, पृथ्वीवर जेवढा एखाद्या ऑब्जेक्टचा वेट असेल त्याच्या 1/6 टाइम्स कुठं असेल वेट चंद्रावर. पृथ्वीवर एखाद्या ऑब्जेक्टचा जेवढा वेट असेल त्याच्या 1/6 टाइम्स वेट कुठं असेल चंद्रावर असेल. दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्ही. ठीक आहे. हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे फ्री फॉल. त्यानंतरचा टॉपिक काय आहे फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय होतं बघा. वी नो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज ऍक्ट ऑन एव्हरी ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ. पृथ्वीवर जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्टवर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्ट करतो, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. जसं आता हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे. या बॉक्सला मी होल्ड केलं माझ्या हँडवर. या बॉक्सवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत आहे टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, खालच्या डायरेक्शनने. बरोबर. पण या बॉक्सवर माझ्या हाताद्वारे सुद्धा फोर्स लागलेला आहे वरच्या डायरेक्शनने. बरोबर का. या बॉक्सवर डाऊनवर्ड डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे आणि माझ्या हाताद्वारे सुद्धा याच्यावर फोर्स लागत आहे अपवर्ड डायरेक्शनने. दोन्ही फोर्स बॅलेन्स झाले म्हणून हा बॉक्स इथे एका जागेवर रेस्ट पोझिशन मध्ये आहे, नाहीतर खाली गेला असता. बरोबर. जर माझा हात इथं अडथळा म्हणून राहिला नसता तर हा ऑब्जेक्ट डायरेक्ट खाली गेला असता ना, फॉल झाला असता. का बरं इथं ऍट रेस्ट पोझिशन मध्ये आहे? कारण याच्यावर लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि माझ्या हाताद्वारे लागणारा जो फोर्स आहे हे दोन्ही फोर्स बॅलेन्स झाले
म्हणून हा बॉक्स ॲट रेस्ट पोझिशनमध्ये आहे. बट मी माझ्या हाताद्वारे लागणारा फोर्स जर रिमूव्ह केलं, ठीक आहे, जर मी माझ्या हाताद्वारे लागणारा फोर्स जर रिमूव्ह केलं तर हा ऑब्जेक्टची काय होईल, खाली पडेल. इट विल फॉल अँड डाऊन. ठीक आहे, जसं बघा मी हा फोर्स काढून घेतो, हा फोर्स काढून घेतला तर हा खाली पडला, तोही फ्रीली खाली पडला. काही अडथळा होता का? ऍक्च्युली अडथळा आहे त्याच्यामध्ये, परंतु तो दिसून नाही पडत आपल्याला. आता जसं हा बॉक्स मोठा आहे, जसं आपण एखादा कागद वगैरे फेकलं, कागद द्या ब्रेक. आता जसं हा कागद आहे, तो बॉक्स एकदम खाली पडला, बट हा पेज त्याच्यापेक्षा हलका आहे. याला जर वरून खाली सोडलं तर याला खाली यायला वेळ लागते, पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये बॉक्सला जर खाली सोडलं तर त्याच्यापेक्षा लवकर तो ग्राउंडवर जातो. ठीक आहे, समजलं का? मी काय सांगितलं तुम्हाला, जर एखादा ऑब्जेक्ट आपण हातामध्ये पकडून ठेवलं, स्टोन असेल, जसं बुकमध्ये स्टोनचा एक्झाम्पल दिलेला आहे, मी बॉक्स पकडला, ठीक आहे, माझ्या हाताद्वारे त्याच्यावर फोर्स लागत होता आणि पृथ्वीद्वारे सुद्धा त्याच्यावर एक फोर्स लागत होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन्ही फोर्स बॅलन्स झाले म्हणून तो ऍट रेस्ट पोझिशनवर होता. बट मी माझ्या हाताद्वारे लागणारा फोर्स रिमूव्ह केला तर तो पृथ्वीकडे खेचला गेला, बरोबर. पण एक दुसरा एक्झाम्पल घेतला आपण कागदाचा. कागद आपण पकडलं, त्याला सुद्धा रिलीज केलं एका विशिष्ट हाईट वरून, तो सुद्धा ग्राउंड कडे फॉल झाला, बट बॉक्स पेक्षा उशिरा ग्राउंड पर्यंत पोहोचला, कारण बॉक्सचा मास जास्त आहे आणि पेजचा मास कमी आहे. त्यामध्ये फ्री फॉल आपण कसं डिफाईन करू शकतो? अच्छा, तो बॉक्स कसं खाली पडला, कोणत्या फोर्स मुळे खाली पडला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण माझ्या हाताचा फोर्स तर मी रिमूव्ह केला होता, म्हणजे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्येच तो खाली पडला. ठीक आहे, म्हणून आपण याला डिफाईन करू शकतो, व्हेनेवर an object move under the influence of force of gravity. Whenever an object move under the influence of force of gravity alone, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच इन्फ्लुएन्स मध्ये तो ऑब्जेक्ट खाली पडत असेल, इट विल मूव्ह डाऊन टुवर्ड द अर्थ, त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल असे म्हणतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच इन्फ्लुएन्स मध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फ्री फॉल असे म्हणतो. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच इन्फ्लुएन्स मध्ये, इज कॉल्ड फ्री फॉल. त्याला आपण काय म्हणतो? फ्री फॉल असे म्हणतो. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मूव्ह करतो तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 असते. इनिशियल व्हेलॉसिटी किती असते? ड्युरिंग फ्री फॉल होत असताना इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग, स्टार्टिंगचा वेग काय असतो? 0. इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. मग फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, मग हळूहळू काय होईल? जसा तो पृथ्वीकडे खेचला जातो तसा हळूहळू त्याची व्हेलॉसिटी वाढत जाईल. ठीक आहे, इट गोज इनक्रीजेस, ती वाढत जाते, ती नंतर वाढत जाते. बघा, सुरुवातीचा वेग 0 असतो आणि त्यानंतर जेव्हा तो अर्थ कडे खेचला जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी इनक्रीज होत जाते. व्हेलॉसिटी गोज इनक्रीजेस आफ्टर ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली.
स्टार्टेड फॉलिंग फ्रीली. ठीक आहे, जेव्हा तो स्टार्ट करतो फ्रीली फॉल व्हायला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी सुरुवातीला 0 असते आणि त्याच्यानंतर ती इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एअरच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे एअरमध्ये, आता इथे एअर आहे प्रेझेंट, एअर असल्यामुळे काय होते की एअरमुळे जो फोर्स ऑफ फ्रिक्शन लागतो, मोशन ऑफ ऑब्जेक्ट is opposed by frictional force. फ्रिक्शनल फोर्स. कोणता फ्रिक्शनल फोर्स? हवेचा फ्रिक्शनल फोर्स. मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज अपोज्ड बाय फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर. हवेमुळे लागणारा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो, फ्रिक्शनल फोर्स असतो, त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टची मोशन ही अपोज केली जाते. म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही असं पण लिहू शकता, फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करण्याचा काम, विरोध करण्याचा काम कोण करत आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन ड्यू टू एअर. हवेमुळे लागणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन. जसं आपण बॉक्सला सोडलं हातावरून तेव्हा तो लवकर खाली गेला, पण जेव्हा पेजला आपण सोडलं एका विशिष्ट हाईटवरून तेव्हा पेजला ग्राउंड पर्यंत जायला वेळ लागले. तो हळूहळू ग्राउंड पर्यंत गेला. त्याला कारण काय आहे? हवेमुळे लागणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याच्यानंतर अजून एक फोर्स असतो बियॉन्ड फोर्स म्हणजे प्लावक बल. बियॉन्ड फोर्स ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट. बियॉन्ड फोर्स सुद्धा लागत असतो त्या ऑब्जेक्टवर, त्याच्यामुळे सुद्धा त्याला विरोध होतो खाली जायला. ठीक आहे, म्हणजे एखादा जर असा ऑब्जेक्ट असेल ज्याचा मास जास्त आहे तो लवकर ग्राउंड पर्यंत येईल आणि ज्याचा मास कमी आहे त्याला ग्राउंड पर्यंत यायला वेळ लागेल. जसं पक्ष्यांचे जे फिदर्स असतात, पिसे, त्याला सोडलं एका सेम हाईटवरून आणि एका हातामध्ये दुसरा कोणताही ऑब्जेक्ट पकडला त्याच्यापेक्षा भारी, तर ग्राउंड पर्यंत लवकर कोणता ऑब्जेक्ट येईल? ज्याचा मास जास्त आहे तो ग्राउंड पर्यंत लवकर येईल आणि त्या फिदरचा मास कमी आहे तर तो हळूहळू एअर रेझिस्टन्समुळे ग्राउंड पर्यंत येईल. त्याला वेळ लागेल ग्राउंड पर्यंत यायला. ठीक आहे, हे त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करतात. म्हणून जिथं एअर असते तिथं ट्रू फ्री फॉल होत नाही. मग ट्रू फ्री फॉल कुठं होतो? इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ट्रू फ्री फॉल पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्येच ट्रू फ्री फॉल होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये हवा नसते आणि हवा नसते म्हणून फ्रिक्शनल फोर्स सुद्धा त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करत नाही आणि बियॉन्ड फोर्स सुद्धा त्या ऑब्जेक्टवर लागत नाही. म्हणून आता व्हॅक्यूम मध्ये जर तुम्ही तोच पक्षाचा फिदर घेतलं आणि स्टोन घेतलं, सेम हाईट वरून दोघांना सोडलं तर पहिले कोण येईल? कोणीच नाही, दोघे सोबतच येतील. समजलं का? व्हॅक्यूम मध्ये दोन्ही ऑब्जेक्ट सोबतच ग्राउंड पर्यंत येतील, पण एअर मध्ये जर दोन्ही ऑब्जेक्ट सोडले तर ज्याचा मास जास्त आहे तो आधी येईल, ज्याचा मास कमी आहे तो उशिरा येईल. समजलं का? म्हणून म्हटलं जाते ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्येच ट्रू फ्री फॉल पॉसिबल आहे. त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत. न्यूमेरिकल विचारले जातात त्यांच्यावर, ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. पहिला इक्वेशन ऑफ मोशन आहे v इज इक्वल टू gt. आता ऍक्च्युअल फॉर्म्युला असा नाहीये, याच्यामधून इनिशियल व्हेलॉसिटीला काढला आहे, कारण इनिशियल व्हेलॉसिटी काय असते फ्री फॉल मध्ये? 0 असते. त्याच्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी इथे लिहिलेली नाही. इनिशियल व्हेलॉसिटीला स्मॉल यू ने डिनोट करतात. दुसरा फॉर्म्युला आहे
एस इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर 1/2 इंटू GT स्क्वेअर. तिसरा इक्वेशन ऑफ मोशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस GS. मग यामध्ये व्ही काय आहे, जी काय आहे, टी काय आहे आणि एस काय आहे. तर यामध्ये व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी. जी म्हणजे माहिती आहे तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. काय आहे, डिस्प्लेसमेंट. कधी कधी क्वेश्चन मध्ये हाईट दिली असते त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यानंतर काय राहिलं, टी. टी म्हणजे काय असेल, टाइम. टी म्हणजे काय असेल, टाइम असेल. एखाद्या ऑब्जेक्टला एका विशिष्ट हाईट वरून आपण रिलीज केलं, त्याचा डिस्प्लेसमेंट किती असेल, जेवढी हाईट आहे तेवढा डिस्प्लेसमेंट होईल. मग त्या ऑब्जेक्टला ग्राउंड पर्यंत पोहोचायला काहीतरी टाइम लागेल ना, त्याच्यासाठी काय आहे, टी. टी इज अ टाइम. मग कोणता इक्वेशन कधी यूज करायचा, व्ही इज इक्वल टू GT. जेव्हा एखाद्या इक्वेशन म्हणजे जेव्हा एखाद्या क्वेश्चन मध्ये बघा इथं व्हेलॉसिटी आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण दिलेला आहे आणि टाइम पण दिलेला आहे. जेव्हा एखाद्या इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट दिलेला नसेल, एस दिलेला नसेल क्वेश्चन मध्ये, तर आपण व्ही इज इक्वल टू GT हा फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा एखाद्या क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट दिलेला नसेल तर व्ही इज इक्वल टू GT हा फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा एखाद्या इक्वेशन मध्ये बघा सेकंड इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंट दिलेला आहे एस, टाइम पण दिलेला आहे टी आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण दिलेलं आहे. हे तीन टर्म दिलेले आहेत. मग जेव्हा एखाद्या इक्वेशन मध्ये व्हेलॉसिटी नसेल दिली तर आपण दुसरा इक्वेशन यूज करायचा. जेव्हा एखाद्या इक्वेशन मध्ये टाइम नसेल दिला तर आपण तिसरा इक्वेशन यूज करायचा. समजलं का. एखाद्या, आता मी इक्वेशन शब्द यूज केला असेल एखाद्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन मध्ये जर डिस्प्लेसमेंट नसेल दिला तर पहिला इक्वेशन, जर व्हेलॉसिटी नसेल दिली तर दुसरा इक्वेशन, जर टाइम नसेल दिला तर तिसरा इक्वेशन. समजलं का सगळ्यांना. अशा पद्धतीने आपण बघितलं फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय होते, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्येच मूव्हमेंट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल म्हणतो. ड्युरिंग फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते अँड इट गोज इनक्रीजेस. म्हणजे जेव्हा त्याची मूव्हमेंट सुरू होते, मोशन सुरू होते, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज अपोज्ड बाय द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर. म्हणजे हवेमुळे जो फ्रिक्शनल फोर्स लागतो त्या ऑब्जेक्टवर, त्याच्यामुळे त्याची मोशन अपोज केली जाते, त्याला विरोध केला जाते. बियॉन्ड फोर्स सुद्धा त्याच्यावर ऍक्ट होत असतो, तो सुद्धा त्याच्या मोशनला अपोज करतो. आणि म्हणून आपण म्हणतो की ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. हा स्टेटमेंट खूप महत्वाचा आहे, ट्रू फॉल्स साठी वगैरे विचारू शकते. ठीक आहे. फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्येच ट्रू फ्री फॉल होतो. व्हॅक्यूम मध्ये बघा, एअर मध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट पकडले, एकाचा मास जास्त एकाचा मास कमी आहे, तर जास्त मास असलेला ऑब्जेक्ट लवकर पोहोचेल, कमी मास असलेला ऑब्जेक्ट उशिरा पोहोचेल. कारण जो जास्त मास असलेला ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स हे कमी प्रमाणात लागतील, आणि जो कमी मासवाला ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स हे जास्त प्रमाणामध्ये लागतील, म्हणून त्याला यायला जास्त वेळ लागेल. पण व्हॅक्यूम मध्ये तर हवाच नाहीये, हवाच नसल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स त्याच्यावर लागणार नाही. म्हणून दोन्ही ऑब्जेक्ट एका सेम हाईट वरून जर रिलीज केले, कमी जास्त मासवाले डिफरंट मासवाले ऑब्जेक्ट, तर त्यांना ग्राउंड पर्यंत यायला वेळ सारखाच लागेल. ओके, ठीक आहे, नोट करा.